नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय। अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती आहे। अपघातात निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून गेल्या दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा सलग चौथा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या संदर्भात कोतकर कुटुंबीय यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चौथा बळी गेलेला आहे। निलेश कोतकर यांचा खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यांची कुटुंबीय बांधकाम नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या बाहेर बसलेले आहे। खरं तर या कुटुंबियांमध्ये एक संताप, एक आक्रोश आहे। आतापर्यंत नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे खरं तर 4 बळी गेलेले आहे। अतिशय दुःखद प्रसंग तुमच्या कुटुंबावर आलेला आहे। खड्ड्यांमुळे जीव गेलेला आहे। काय नेमक्या भावना आहे, काय नेमकी तुमची मागणी असणार आहे? ज्या खड्ड्यांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, आमच्या करता धरता जे होत्या घराचा आधार होता तेच गेले। आता आम्हाला आधार द्यायला आमचं पुढचं कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी काहीही नाहीये। तर महापालिकेकडे एवढीच मागणी आहे आमची की माझं भविष्य व्यवस्थित घडावं आणि माझ्या मुलीचाही शिक्षणाचं व्यवस्थित सर्व पार पडावं, म्हणून महापालिकेने मलाही नोकरी द्यावी आणि माझ्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारीसाठी काहीतरी त्यांनी करावं, यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो। हे जे जागोजागी खड्डे झाले, आमचं एवढंच म्हणणं आहे की ते त्यांनी लवकरात लवकर ते कामाचा वेग वाढवावा आणि ते दुरुस्त करावे, कारण की ते महापालिका किंवा प्रशासन प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहत नाही की कोणाकडे काय परिस्थिती चालू आहे। ज्यांचे जीव गेले त्यांच्या घरी तर ते काही येणार नाहीये बघायला काय झालंय, काय नाही, काय अवस्था आहे त्यांची। तर पुढे कोणाचे काही होऊ नये आणि बाकीच्यांचेही संसार व्यवस्थित व्हावे, म्हणून त्यांनी रस्त्यांसाठी, खड्ड्यांसाठी लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे। हे सगळं कुंभमेळ्याच्या नावाखाली सगळं पूर्ण शहर हे खोदून ठेवलेलं आहे। कुंभांच्या नावाखाली पूर्ण शहरामध्ये खड्डे खड्डे खड्डेच झाले। म्हणजे एकही रस्ता तुम्ही दाखवा की तिथे आपण व्यवस्थित चालू शकतो। कॉलनी रस्ते असे, मेन लाईनचे रस्ते, सगळे रस्ते यांनी खोदून ठेवले आणि नाशिक शहराची ही दुरावस्था केलेली आहे। आणि हे प्रशासन मस्त शांतपणे हे सगळं बघतंय। अजून किती बळी ह्या प्रशासनाला घ्यायचे, हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।